नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। बघा, याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे। ज्यांना ब्रॉड गळा हवा आहे त्यांनी थोडंसं रेषेच्या बाहेर जायचं आहे। मोंढ्याचा आकार कट करायचा आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, त्याला डबल फोल्ड करून व्यवस्थित आतून घ्यायचं, त्याच्यावर अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा आणि गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि आपला गळ्याचा जो आकार आहे ना त्याला आपल्याला शिलाई मारायची। म्हणून काय करायचं आहे, पिना लावून घ्यायची आहे, म्हणजे कपडा कुठेही सरकणार नाही, असे व्यवस्थित पिना लावून घ्यायचे आहे। जे नवीन शिकतात त्यांनी थोड्या जास्त पिना लावल्या तरी अगदी उत्तम। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं फिरवून कपडा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपला आकार तयार होतो गळ्याचा। उरलेला जो कपडा दिसतोय मध्ये तो कट करून घ्यायचा आहे आणि कट झाला की आपल्याला पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर मग शिलाई तुटू शकते। अस्तरमध्ये पलटी करून वरतून द्यायची आपल्याला धापटीप। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित असे धापटीप आपल्याला द्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला जो गळ्याचा गोल आकार आहे तो तयार होतो। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित हे अस्तर जॉईंट करायचं आहे। उरलेला कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ना अगदी छान येते। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची। कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून मध्ये प्लेट टाकायची पट्टीला, दाबटीप देऊन आणि मध्ये फोल्ड करायची। अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झाला। इथे सेंटरला एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे। नंतर अशी एक छोटीशी आपण आहे ना नाजूक अशी लेस घेतली, ती पूर्ण गळ्यावरती आपल्याला लावून घ्यायची। बघा, अगदी व्यवस्थित अशी आपल्याला ही लेस पूर्ण करायची आहे। आणि आता आपण आणखी एक लेस घेणार आहे दुसरी, ती आपल्याला इकडनं अर्धा इंच किंवा 1 इंच अंतर सोडून लावून घ्यायची। ती पण आपण जिथपर्यंत पॉईंट टाकलाय ना अर्धा म्हणजे सेंटरला, तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। बघा, ह्याप्रमाणे आपली लेस लावून झाली। आता आपण हे चौकोनी तुकडे घेतले, साधारण 3 बाय 3 चे चौकोनी तुकडे, त्याचा असं त्रिकोण करून बघा ह्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। एकदा त्रिकोण केला, दुसरा त्रिकोण आणि पुन्हा फोल्ड, ह्याप्रमाणे आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि ते अशा हाताने असे पानं तयार करायचे त्याचे। बघा, ह्याप्रमाणे इथे आपण काय करूया, आता रेष मारून घेऊया, म्हणजे आपल्याला डिझाईन लावायला सोपं जाईल। आणि ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन पूर्ण अशी लावून घ्यायची। असे 2 पानं पकडायचे आणि ही शिलाई आपल्याला मारून डिझाईन पूर्ण करायची।
आता याच्यावरती सुद्धा आपण एक लेस लावून घेऊया. बघा याप्रमाणे आपली ही डिझाईन तयार झाली. नंतर आपण 5x5 चा चौकोनी तुकडा घेऊन त्याचा अशी पाकळी तयार करायची आणि त्याचं आपल्याला फूल बनवायचे. इथे ह्या 2 नॉड आपल्याला घ्यायचे आहेत. हे फूल आपल्याला तयार करायचं आहे. त्याचे 2 रिबीन आपण बनवल्या आणि 6 पाकळ्यांचं फूल आपण छानपैकी असं सुईमध्ये ओवून तयार करून घ्यायचं आहे. याप्रमाणे अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. ते म्हणजे काय होईल, अगदी छान दिसेल आणि ते जे रिबीन आपण बनवली ती त्याच्या मागे ठेवून ती सुद्धा आपल्याला अशी सुई दोऱ्याने पॅक करून घ्यायची. आपलं फूल अगदी छान असं तयार झालं. त्याला आपण एक शोचं बटन असं लावून घ्यायचंय आणि ते आपल्याला इथे असं पॅक करायचंय. बघा याप्रमाणे आपण इथे हे पॅक करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या बटनाच्या कडेने असे मणी लावून घ्यायचे. म्हणजे काय होईल, आणखी छान असा लुक आपल्या त्या फुलाला येणार आहे. बघा याप्रमाणे आपण अशी माळ बनवायची आहे मण्यांची आणि ती त्याच्या कडेने अशी शिलाई हे करून आपण शिवून घ्यायचं. टाका टाकून म्हणजे काय होईल, पॅक होईल. बघा अगदी छान असं आपलं फूल तयार झालंय. इथे मागे सुद्धा अगदी व्यवस्थित असं पॅक करून घेतलं की आपलं फूल असं छान लागतं. आता आपल्याला नॉड बनवायचे, त्याच्यासाठी आपण नॉड घेतली. लटकन बनवायचे, त्याच्यासाठी नॉड घेतली आणि साधारण 3.5x3 चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. बघा शिलाईच्या बाहेरचा कपडा कट केला की इथे नॉड ठेवायची सेंटरला आणि कपडा असा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकनही तयार होतं. दोघंही लटकन आपले बनून झाले की आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायचे. साधारण 2.5 इंच अंतर मोजून हे नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. तर नॉट जॉईंट करून झाले की आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. म्हणजे आपल्याला जी डिझाईन आपण बनवलेली पानांची त्या पूर्ण पानांवरती आपल्याला असे मणी लावून घ्यायचे. म्हणजे डिझाईन अगदी परफेक्ट आणि पूर्ण तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि छान छान व्हिडिओ रोज बघत जा. कमेंटमध्ये मला सांगत जा. बघा असे सगळे मणी आपले आता लावून तयार झाले आणि डिझाईन अगदी पूर्ण अशी तयार झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा मैत्रिणींनो. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.